हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा, हा सुंदरसा ब्लाऊज पीस आहे आणि अस्तर घेतलेला आहे. तर 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर डायरेक्ट कापडावरती ही कटिंग आहे. बाहीसुद्धा इथं 3.5 इंचची आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला 36 साईजचा जो प्रिन्स कट ब्लाऊज आहे त्याची कटिंग करायला एकदम सोपं जाणार आहे. तर इथं बघा, मी अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तर जी साईडला ठेवलेलं आहे बघा, ती बंद बाजू आहे माझ्या साईडने आणि त्या साईडला ओपन बाजू आहे. तर अस्तर जर खालीवर असेल तर अ, कोपऱ्यावरती एकदम सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. तर इथं बरोबर वाटतंय तसं मी राहू दिलेलं आहे. आता बंद बाजूकडून नेहमी आपल्याला ब्लाऊजची उंचीचं माप टाकायचं असतं. तर 15 इंच इथं मी उंचीचं माप घेतलेलं आहे. तयार उंची मला इथं 14 इंच पाहिजे आहे. त्यासाठी 15 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर 5.5 इंच शोल्डरचं माप टाकलं आहे. तुम्ही 5 इंचसुद्धा इथं घेऊ शकता. तर त्याच्यानंतर बघा, जिथं शोल्डर मोजलेलं आहे तिथेसुद्धा व्यवस्थित मी उंची मोजून घेतलेली आहे, जेणेकरून आपली कटिंग चुकणार नाही त्यासाठी. आता इथं बघा, व्यवस्थित असं मुंढा जिथे मोजलेला आहे तिथेसुद्धा मी चेक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मुंढा आणि शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर 9 इंच इथं मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता, जास्त जर तुम्हाला शिलाई मार्जिन हवी असेल तर. आता इथं बघा, आपल्याला छातीचा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, असं टोटल आपलं इथं बघा 10.5 इंच झालेलं आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा सेम आपल्याला 10.5 इंच घ्यायचं आहे. तर पाठीमागची आपण टक्स घेतो, त्यासाठी आपण इथं टोटल जर केली तर 10.5 इंच मी जे जे वरती छातीचा चौथा भाग घेत असते ते खालच्या साईडला सुद्धा घेत असते. आता पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं बघू शकता मी 1.5 इंचवरती मार्किंग केलेली आहे. आता मुंड्याचा परफेक्ट मार्क तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही बघा, मुंड्याचं सेंटर काढायचं आहे, जेवढा मुंडा घेतला असेल त्याचं. आणि जिथं आपण छातीचा चौथा भाग मोजलेला आहे तिथून आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित असा. तर बघू शकता, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर सहजरित्या तुम्ही हे जे ब्लाऊज मी कटिंग दाखवते आहे तर सेम तुम्ही पेपर पॅटर्नवर सुद्धा हेच माप काढू शकता आणि ब्लाऊजची कटिंग करायला शिकू शकता. तर पहा, आता जशी मार्किंग केलेली होती तशी मी इथं कटिंग करून घेतलेली आहे. तर आता बघा, आपल्याला जो आपण पाठीमागचा पार्ट कटिंग केलेला आहे तर तो ठेवून इथं पुढच्या भागाची सुद्धा कटिंग करायची आहे. तर इथं बघा, अस्तर या पद्धतीने मी फिरून घेतलेलं होतं. तर इथं थोडंसं कापड आहे ते खालीवर वाटत होतं, तर मी इथं कट करून घेते. तर हे छोटे-छोटे गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि ब्लाऊजची कटिंग करायला शिकायचं आहे. आता इथं बघा, इथून मोजून घेते बघा मी, उंची आहे बरोबर आहे की नाही ते. तर इथपर्यंत आपली म्हणजे 16 इंच आपली पूर्ण उंची इथं ब्लाऊजची येते. कारण पाठीमागची भागाची उंची आपण 15 इंच घेतलेली आहे. तर पुढच्या भागाची उंची 1 इंच जास्त घ्यायची असते. तर त्यासाठी मी इथं मोजून घेतलेलं आहे. तर पहा आता, पहिली स्टेप आपली बघा, जो पाठीमागचा पार्ट आपण कटिंग केलेला आहे तर तो जसा तसा ठेवायचा आहे. फक्त आखून घ्यायचा आहे, जसा आहे तसा ठेवून. तर पहा आता, व्यवस्थित असं मी आखून घेते इथं. तर खूप सोपी पद्धत आहे बघा, तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे. आता हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर तुम्ही इथं हा 34 साईजसाठी सुद्धा सेम इथं हा कटिंग करू शकता. तर पहा, इथं या पद्धतीने आपण आखून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इथं थोडंसं राहून गेलेलं आहे, दिसत नाही ते, डार्क करून घेते म्हणजे तुमचं लक्षात येईल. आता पहा, व्यवस्थित असं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघा, आपण पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर त्यासाठी इथं पहिले मुंड्याचा आकार इथं आपल्याला काढायचा आहे. तर इथं बघा, शोल्डर 5.5 इंच मोजून घेतलं. जी एक्स्ट्राची लाईन दिसते आपल्याला, 1/2 इंच आपण हुकपट्टीसाठी सोडलेली आहे. खडूने मार्किंग केलेलं तुम्हाला साईडला दिसत असेल. तर या पद्धतीने बघू शकता. आता व्यवस्थित असं आखून घेतलं. त्याच्यानंतर 1 इंचावरती आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता पुढच्या गळ्याची इथं कटिंग करण्यासाठी आपल्याला बघा, 6.5 इंच पुढचा गळा होता, तर 7 इंच इथं मी घेतलेला आहे मार्जिनसाठी, अर्धा इंच आणि 2.5 इंच इथं गळा रुंदी घेतलेली आहे. तर पहा, आता सिंपल असा मी इथं गोल गळ्याचा शेप देऊन देते. पहा इथं या पद्धतीने. आता इथं बघा, आपल्याला पुढचा जो टक्स आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. तर पुढच्या टक्सची मार्किंग करताना इथं 11 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. आता खडूने मार्किंग दिसते, तिथून साईडला आडवी मार्किंग मी इथं 4.5 इंच घेतलेली आहे.
तर खालीसुद्धा तेवढीच मोजून घेतली आणि इथं लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर पहा, आपण जी सेंटर पॉईंट काढलेला आहे तिथून या साईडला आडवी मार्किंग 2.5 इंच घेतली आणि फिटिंगच्या साईडला सुद्धा पफसाठी 2.5 इंच घेतलेला आहे. वरच्या साईडला सुद्धा इथं बघा मी 2.5 इंचवरती मार्किंग केलेली आहे. आता इथं बघा आपल्याला इथं पफसाठी आपण एक्स्ट्राची मार्जिन इथं ॲड केलेली आहे. तर हे 2.5 इंच घेतलं, हे सुद्धा 2.5 इंच आणि इथं फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घेतलं आहे. आता मुंड्याकडे आपल्याला प्रत्येक साईजसाठी इथं 1 इंचावरती मार्किंग करायची आहे. आता ही फिटिंगची लाईन मी या पद्धतीने आखून घेते. आता सिंपल असा बघा आपल्याला आकार द्यायचा आहे. खूप छान असा पफ येतो या ब्लाऊजला आणि अंगातसुद्धा व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो. तर या ब्लाऊजची तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. आता हा बघा आपला 36 साईजचा इथं आपण ब्लाऊजची कटिंग करतोय. तर आखून झालेला आहे सर्व पार्ट. आपण कोणतं पार्ट कोणती साईजचं आहे आणि कोणतं माप पाहिजे आपल्याला, शोल्डर किती घेतलं, मुंडा किती घेतला हे तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सिंपल असं बघा पुढचा मुंड्याचा आकार मी कट करून घेतलेला आहे. वरच्या साईडला एक्स्ट्राचं होतं ते सुद्धा कट केलं. पुढच्या गळ्याचे सुद्धा इथं मी कटिंग करून घेते. त्याच्यानंतर बघा मधला जो टक्स आहे तो आपण इथं पफ आहे तो कट करायचा आहे. तर त्याआधी बघा आपल्या इथं खाली मार्किंग करायची राहिली होती तर फिटिंगच्या साईडने. आता तिकडच्या साईडला बघा अर्धा इंच घेतलं आहे मी आणि या साईडला जेवढी आपली पाठीमागची उंची होती तेवढी मी इथं बरोबर यावी यासाठी तेवढं इथं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. आता जसं मार्किंग केलेलं आहे तसं इथं तुम्ही कट करून घ्यायचं आहे. तर पहा इथं, तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे. आपण इथं 36 साईजचा ब्लाऊज इथं कट करून झालेला आहे. आता त्याच्यानंतर बाहीची कटिंग करायची आहे. तर पहा इथं जेवढा कापड आपल्याकडे उरलेला आहे त्याच्यात आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर 3.5 इंचाची बाही आहे. तर त्यासाठी याच्यात आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करता येईल. तर त्यासाठी बघा 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि इथं मी बाहीची घडी मोजून घेते. तर बाहीची घडी कशी घ्यायची, आपण छातीचा चौथा भाग घेतला आहे आणि 1.5 इंच मार्जिन, टोटल आपले 10.5 इंच झालेले होते. तर 10.5 इंच घेतलं होतं तर बाहीची घडी आपल्याला 1 इंच मायनस करून घ्यायची आहे म्हणजे 9.5 इंच घ्यायची आहे. आता बाहीची उंची तुम्हाला लांबी, बाहीची लांबी जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आहे. तर 3.5 इंच होती, मी इथं 4.5 इंच घेतलेली आहे. 2.5 इंचावरती मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून खाली घेतलेला आहे आणि 2 इंच मध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा इथं 2-2 इंचाची पॉईंट घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी 2-2 इंचाचे पॉईंट घ्यायचे आपल्याला, 3 पॉईंट घ्यायचे आहे. तर पहा या पद्धतीने पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि वरचे पुढचे जे 2 आहे त्याला वरच्या साईडने 2 इंच इथं अर्धा इंच घ्यायचं आहे. 2 पॉईंट आहे त्यांना आणि या पद्धतीने सिंपल असा आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. आता इथं बघा मी दंडघेरचं मापने टाकलेलं आहे. तर दंडघेरचं माप इथं 6 इंच होतं आणि 2 इंच इथं मार्जिन मी इथं कट करणार आहे. पण जेव्हा ब्लाऊजला बाही शिवते मी तेव्हा कटिंग करत असते. तर त्यासाठी इथं मी दंडघेरचं माप कटिंगने केलेलं आहे. बाही कटिंग करताना पाठीमागचा मुंडाचा आकार पहिले कटिंग करायचा, त्याच्यानंतर बाही ओपन करून पुढचा मुंड्याचा आकार आपल्याला इथं कटिंग करायचा आहे. आता इथं बघा आपल्याला जे आपण पार्ट कटिंग केलेले आहेत तर ते आपल्याला इथं अस्तरवरती आपण कटिंग केलेले आहे तर ते ब्लाऊज पीसवरती कटिंग करायचे आहे. तर त्यासाठी बघा ब्लाऊज पीस सरळ बाजूने व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आता काठ होते ते म्हणजे मोठे काठ होते ते बाहीसाठी होते तर ते मी इथं बाहीला घेतलेले आहे. त्याच्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा इथं बघू शकता काठ दिलेले आहेत. तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. खालचा कापडसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी. आता इथं बघा बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे. तर पहा मी या पद्धतीने इथं कट करून घेते. आता इथे बघा आपल्याला अर्धा इंचची मार्जिन सोडून किंवा तुमच्याकडे लहान जर कापड असेल तर जेवढं अस्तर ठेवलेलं आहे तेवढंच ठेवून तुम्ही जरी कटिंग केलं तरी चालेल. पण आपल्याला बघा अस्तर जोडताना थोडी अडचण येते तर त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड सोडून आपल्याला पार्ट जे आहेत आपले अस्तरचे तर ते इथं ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करायचे असतात. म्हणजे अस्तर जोडायला आपल्याला सोपं जातं. आता या ब्लाऊजला डिझाईन वगैरे काहीच करायची नव्हती तर त्यासाठी इथं बघा मी व्यवस्थित असं मी अर्धा इंचची मार्जिन सोडून सर्व पार्ट जे आहे तर ते ठेवून या पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहेत. या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे
त्यासाठी सुद्धा कमेंट करा. धन्यवाद.